नारळी पौर्णिमा सुंदर मराठी निबंध. नारळी पौर्णिमा हा माझ्या आवडीचा एक सुंदर सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी आकाशात गोल आणि सुंदर चंद्र दिसतो. पावसाळ्यामुळे आजूबाजूचा निसर्ग हिरवागार झालेला असतो. त्यामुळे सणाचे वातावरण आणखी सुंदर दिसते. घराघरात आनंदाचे वातावरण असते आणि सर्वजण उत्साहाने तयारी करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करण्याची परंपरा आहे. विशेषतः कोळी बांधवांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. ते समुद्राला नारळ अर्पण करून त्याची पूजा करतात. त्यांच्या रंगीबेरंगी होड्या सुंदर दिसतात. समुद्र शांत आणि प्रसन्न राहावा, तसेच सर्वांना सुख समृद्धी मिळावी अशी प्रार्थना केली जाते. समुद्रातून मिळणाऱ्या उपजीविकेबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करतात. या सणाच्या दिवशी नारळाला विशेष महत्त्व असते. घरात नारळापासून अनेक चविष्ट पदार्थ बनवले जातात. नारळाच्या वड्या, लाडू आणि करंजी असे पदार्थ सर्वजण आवडीने खातात. काही ठिकाणी समुद्रकिनारी पूजा आणि विविध कार्यक्रमही केले जातात. लहान मुले नवीन कपडे घालून आपल्या कुटुंबासोबत सणाचा आनंद घेतात. नातेवाईक आणि मित्र एकमेकांना शुभेच्छा देतात. नारळी पौर्णिमा हा केवळ आनंदाचा सण नाही, तर तो आपल्याला निसर्गाचे महत्त्व सांगतो. समुद्र, झाडे, पाऊस आणि संपूर्ण निसर्ग आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे. त्यामुळे निसर्ग स्वच्छ ठेवणे आणि त्याचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. या सणातून आपल्याला निसर्गाबद्दल प्रेम, कृतज्ञता आणि एकतेची भावना शिकायला मिळते. म्हणूनच नारळी पौर्णिमा हा आनंद, परंपरा आणि निसर्गप्रेम यांचा सुंदर संगम असलेला सण आहे. मला हा सण खूप आवडतो. तुम्हालाही हा निबंध आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच व्हिडिओंसाठी आपल्या टेक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.